प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला आहे। तबल्याच्या नादमाधुर्याने संबंध जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे, अशा शोक संवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे। महाराष्ट्राचा सुपुत्र असलेला झाकीर हुसैन यांनी अवघ्या जगाला तबल्याचे वेड लावले। 3 पिढ्यासोबत तबल्याची जुगलबंदी सादर करणारे झाकीर हुसैन यांनी अनेक युवकांना तबला वादनाकडे आकर्षित केले। तबल्याच्या क्षेत्रात भारताची वेगळी ओळख त्यांनी जगात निर्माण केली। तबला नवाज पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन आणि तबला हे अवदैत्य होते। जादुई बोटांनी त्यांनी स्वरमंडलात उभे केलेल्या अनेक अद्भुत फॅमिली यापुढे तालयोगी तबला नवाज उस्ताद झाकीर हुसैन यांच्या विना सुन्या सुन्या वाटत राहतील। वयाच्या 7व्या वर्षापासून तबला वादनाची सुरुवात करणाऱ्या उस्ताद झाकीर हुसैन यांनी तबला वादनातील एकल मैफिलींनाही प्रतिष्ठा मिळवून दिली। भारतीय संगीताला जगातील पातळीवर सन्मान मिळवून देण्यात हुसैन यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यांचे शिष्य जगभर संगीताची सेवा करत आहेत। वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा त्यांनी केवळ जोपासलाच नाही, तर तबला वादनात अत्युच्च अशा शिखरावर नेले। गाणारा तबला ही त्यांची जादुई बोटांची करामत अनेकांनी अनुभवली आहे। ज्येष्ठ कलाकाराबरोबर केलेली जुगलबंदी रसिकांसाठी पर्वणी होती। तरुण आणि होतकरू कलाकारांना व्यासपीठ मिळाले, त्यांची कला सादर व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले। तबल्याला समानार्थी नाव झाकीर हुसैन होते। साथीच्या या वाद्याला त्यांनी व्यासपीठाच्या केंद्रस्थानी आणून त्याला जनमनात स्थान मिळवून देण्याचे महान कार्य केले। त्यांच्या निधनाने भारतीय संगीताचा तेजस्वी तारा निखळला आहे।